नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळा जवळ येत आहे, तर आज आपण एक सिरीज चालू करणार आहोत, ती म्हणजे पावसाळा स्पेशल भज्जी सिरीज. या सिरीजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भज्जी कशा बनवायच्या त्या पाहायला मिळणार आहेत. तर आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशी कुरकुरीत कांदा भजी पाव ही रेसिपी आणि त्याच्याबरोबर लसूण चटणी सुद्धा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 6 कांदे घेतलेले आहेत. आपण आता हे कांदे मस्तपैकी असे सोलून उभे चिरून घेणार आहोत. एकदम असे पातळ सारखे बघू शकता, असे मी चिरून घेतलेले आहेत उभे, बघू शकता तुम्ही. आपण आता या कांद्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आहे ते घालणार आहोत. बघू शकता तुम्ही, थोडंसंच घालायचं आहे मीठ. मग त्यानंतर आपण आता हे हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून कांद्याला थोडंसं पाणी सुटून जाईल. आपण आता लसूण चटणी आहे ती तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 कप सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या आहेत त्या घालणार आहोत. लसूण पाकळी इकडे मी सोलून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घाला, जसं तुम्हाला चटणी जेवढी तिखट पाहिजे तशी. इकडे मी 2 चमचेच घातलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत जाडं भरडं. बघू शकता आपली लसूण चटणी आहे ती तयार झालेली आहे. बघू शकता. आपण आता भजीचा बॅटर आहे ते तयार करून घेऊया. आपली 5 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी असं कांद्याला पाणी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्ही नाही घातलात तरी चालेल, हिरवी मिरची ऑप्शनल आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आहे तो घालायचा आहे. असा ओवा हातावर घ्यायचा आणि थोडासा क्रश करून घालायचा आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 कप बेसन पीठ आहे ते घालणार आहोत व अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ आहे ते घालणार आहोत व आपण आता हे हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. कांद्याच्या ओलसरपणानेच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे, तरच भजी तुमचे कुरकुरीत होतील. बघू शकता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण आता हे मस्तपैकी भजी तयार करून घेणार आहोत. ह्याचे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलेलं नेहमीप्रमाणे. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता कांदा भजी या तेलामध्ये मस्तपैकी अशा एक करून, बघू शकता तुम्ही, सोडायच्या आहेत. बघू शकता. गॅसची फ्लेम हाय टू मीडियम टू हाय करायची आहे आणि मस्तपैकी थोड्या अशा गोल्डन कलर येईपर्यंत भजी आहेत त्या मस्तपैकी अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. थोड्या अशा पलटी मारून घ्यायच्या आहेत, बघू शकता तुम्ही. या पावसाळ्यामध्ये नक्की करून पहा कांदा भजी आणि लसूण चटणी, आणि पावाबरोबर तर कांदा भजी खूपच छान लागते. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि आपले मस्तपैकी कुरकुरीत अशी कांदा भजी पाव आणि लसूण चटणी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि उद्या घेऊन येत आहे मी मस्तपैकी अशी स्पायसी, ती सुद्धा 2 वेगळ्या प्रकारची मिरचीची भजी. रेसिपी बघायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत.
धन्यवाद.